निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलेलं आहे। मतीन पटेल यांच्या संभाजीनगरमधील घरावर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून घराच्या पाडकामाला सुद्धा सुरुवात झाली। या पाडकामाच्या कारवाई अगोदरच मतीन पटेल यांनी घर रिकामं केलेलं आहे। सकाळपासून मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोजरनं कारवाई सुरू आहे। निदा खान खूप दिवसांपासून फरार होती। बऱ्याच दिवसांनंतर जी पोलिसांची पथकं निदा खानच्या मागावर होती, निदा खानला पकडण्यात पोलिसांना यश तर आलं, मात्र निदा खानला आश्रय ज्यांनी दिला होता ते नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच भोगलेलं आहे निदा खानला आश्रय देणं। कारण की मतीन पटेल यांचं जे संभाजीनगरमधलं घर आहे त्यावर आता पालिका प्रशासनानं कारवाई केली आहे। संभाजीनगरमध्ये त्यांचं घर आहे आणि संभाजीनगर पालिका प्रशासनानं घराच्या पाडकामाला सुरुवात केल्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। पाडकामाच्या कारवाई अगोदरच मतीन पटेल यांनी घर रिकामं केल्याची माहिती आहे आणि सकाळपासूनच अशा प्रकारे मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोजरनं कारवाई सुरू आहे। पालिका प्रशासनाचे अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि या संदर्भात आणखी बोलूयात। आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, बऱ्याच दिवसांपासून जी निदा खान फरार होती ती तर भेटली, मात्र आता ही जी कारवाई सुरू आहे आणि आता मतीन पटेल यांच्यावर पुढची कारवाई कशी असणार आहे? आपण पाहिलं की कालच मतीन पटेल यांनी त्याच्या मालमत्ताचं निष्कासिकरण होऊ नये यासाठी जी मनपाने नोटीस दिली त्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये गेले, तर मात्र उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नव्हता आणि त्यानंतर आता महानगरपालिका प्रशासनाने कडक कारवाई करत त्याचा जो अनधिकृत घर होता ज्याला परवानगी नव्हती तो घर पाडण्यात आता सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर त्याचं जो कार्यालय आहे तो देखील पाडण्यास सुरुवात केलेली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी आणलेला आहे। नारेगावमध्ये या ठिकाणी आता निष्कासित करण्याचं जे काम आहे ते सुरू आहे। कारण की टीसीएस प्रकरणाची जी मुख्य आरोपी आहे निदा खान तिला आश्रय देण्याचं काम केलं। त्यानंतर जो मतीन पटेल नगरसेवक आहे त्याला देखील सह आरोपी करण्यात आलं होतं आणि आता त्या प्रकरणामध्ये पुढे पोलीस काय करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार। मात्र ही जी कारवाई आहे बुलडोजर कारवाई ही मोठी कारवाई संभाजीनगरमध्ये सध्या मानली जात आहे आणि पुढच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। श्रद्धा, या एकूणच प्रकरणाचा तपास आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे सचिन? या प्रकरणाचा जो जबाब आहे नोटीस दिली होती या प्रकरणामध्ये मतीन पटेल आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र याचा संपूर्ण जो तपास आहे आता तो तपास जो आहे नाशिक पोलीस करत आहेत। नाशिक पोलीस आता इथून पुढे कुठली पावलं घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार। मात्र या प्रकरणामध्ये ही जी कारवाई आहे ती महत्वाची मानली जाते। कुठेतरी एमआयएमचे जे नगरसेवक आहेत त्यांचा जो रोल यामध्ये पाहायला मिळाला होता आश्रय देण्यामध्ये, त्यामुळे आता कुठेतरी ही पोलीस पुढे कारवाई काय करतात हे पाहणं आता महत्वाचं राहणार। संशय तर व्यक्त केला गेला होता, मात्र याच संशयावर शिक्कामोर्तब सुद्धा झाला आणि त्यानंतर ही होणारी मोठी कारवाई। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। आणि याच टीसीएस प्रकरणामध्ये तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। पुढच्या तपासासाठी मुंबई नाका पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे। रझा मेमन, शाहरुख कुरेशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली गेली आहे। टीसीएस प्रकरणामध्ये आरोपींच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। तपासाचा फोकस आता पुरावे, नेटवर्क आणि पीडितेच्या जबाबांवर अवलंबून आहे।